गाडी घे त्याची ठीक आहे स्कोरर 2 धन्यवाद फलंदाज तयार होतो पहिला चेंडू घेऊन चांगला चेंडू होता लो फुल टॉस चेंडू होता गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं बॉटमॅनचा चांगला वापर झाला होता चेंडू इनफिल्ड मध्ये राहतोय फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली शॉर्ट लॉंग लेग मध्ये होते फिल्डर त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर फिल्डिंग चांगली झाली एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं पहिल्या चेंडूवरती सिंगल एक्झिक्यूट केली जाते धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचली आहे एक आकड्यावरती करण पटेल ज्यांच्या माध्यमातून देखील अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते जिथे कमी तिथे मदतीला आम्ही या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे करण दादा त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे नाव बॅक टू दी क्रिकेट पहिल्या चेंडूवरती एक धाव दुसरे चेंडू जर पाहिलं तर त्यावरती आलाय डॉट चेंडू पडला गुड लेंथ वरती त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये आतमध्ये आला ऑफकट केलेला हा चेंडू पाहायला मिळाला यानंतर पंचांनी नो चेंडू घोषित केलाय भीमर जो मात्र पंच घोषित करतायत आपण पाहू शकतो पंचांचे एकाच जो मात्र समांतर पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुढचा चेंडू फ्री हिट असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची धावसंख्या दाफलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली पहिले षटक मार्गस्थ पहिले षटक प्रगतीपथावरती फुल टॉस चेंडू फटका अप्रतिम डाऊन दी बॉल कुठलाही फिल्डर नाहीये बॉल चाललाय सीमा पार एका टप्प्यावरती फलंदाजच्या माध्यमातून आलाय हा खणखणीत शहापूरकर चषक चौकाराच्या मदतीने धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती 6 रन ऑन दी स्कोर कार्ड सध्याच्या स्थितीला पाहू शकतो फ्रीडचा चेंडू होता आणि फ्रीडच्या चेंडूवरती पुरेपूर वापर जो मात्र केला जातो धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती पहिलं षटक मार्गस्थ यावेळेस देखील फटका अप्रतिम डाऊन दी बॉल फिल्डर आले तेजस ज्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ विकेटचं पतन पहिला झटका लागतोय हेदूचा पाडा या संघाला ऋतिक बॅक टू दी पवेलियन तेजस है तो मुमकिन आहे असं आपण सातत्याने पाहत असतो जान जाय पर गेन ना जाय अगदी या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व म्हणजे तेजस ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी फिल्डिंग सातत्याने पाहायला मिळते असं तेजस आपल्याला पाहायला मिळाला वाईडिश लॉंग ऑन मध्ये होता नवीन फलंदाज आपण पाहू शकतो आकाश येतोय 6 धावसंख्येवरती पहिला झटका लागतोय पहिला चेंडू सिंगल त्यानंतर डॉट त्यानंतर नो चेंडू चौकार आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती विकेट आलाय आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग झाली पंचाचे दोन्ही हात समांतरी धाव असेल अवांतर 7 धावा दाफलकावरती पाहायला मिळतील 7 रन ऑन दी स्कोर कार्ड यावेळेस देखील फटका अप्रतिम होता एकाच जमीवरती समाधान मानावं लागतं इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होते कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर त्यांच्या माध्यमातून थोडीसं जजमेंट चांगलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र चेंडूला कलेक्ट करण्यात आलं एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं सिंगलच्या मदतीने 8 धावा दाफलकावरती पाहायला मिळतील षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यश मिळतोय हेदूचा पाडा या संघाला यावेळेस फिल्डिंग अप्रतिम झाली मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला होता फिकी थोडीशी वाईड होती हरकत नाही आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि यशस्वीरीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 या आकड्यावरती हेदूचा पाडा एक संघ असा आहे ज्या संघासमोर कुठेतरी 20 धावा एकदा बनवण्यामध्ये यश मिळालं की त्यानंतर हेदूचा पाडा संघ हा डिफेंड करण्यामध्ये त्या धावा खूप प्रमाणामध्ये सेकंड इनिंग मध्ये यशस्वी होतो असा संघ पाहायला मिळतो कारण त्यांच्याकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे ज्याच्या माध्यमातून सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील मॅचेसमध्ये आपण पाहिलं खूप चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 बॉलिंग मार्कवरती ललित येतोय या दुसऱ्या षटकामध्ये स्वतःच्या स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील हा दुसरं षटक घेऊन तयार होतोय ललित थोडंसं स्पीडअप करायचं विनंती आहे गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती
पुल करायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. बॉल चाललाय काऊ कॉर्नर मध्ये. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर करण्यात आलं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 12 पाहायला मिळेल. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांगली सुरुवात झाली आहे मी म्हणेल हेदूचा पाडा या संघाची, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु 2 धावा एक्झिक्यूट करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. यावेळी शफल झाले. त्यानंतर फटका सजवलाय. बॉल चाललाय डीप मधून सीमारेषा पलीकडे. पंचांचं सिग्नल येतो. इट्स मिनिमम 4 चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली या 16 आकड्यावरती. हिंदूचा पाडा संघ सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आले होते. त्यानंतर जर पाहिलं तर थोडेसे शफल झाले होते आणि त्यानंतर फटका अप्रतिम पाहायला मिळाला. बॉटम हँडचा चांगला वापर होता. खिचून मारलेला फटका लॉंग लेग मधून. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. चांगला असं कमबॅक म्हणेल, छोटा का होईना परंतु कमबॅक जो मात्र झालाय ललितच्या माध्यमातून. गंगारोड आणि त्यांचे विपक्ष हिंदूचा पाडा असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. आताचा पिसारा फुलवला होता आणि त्यामध्ये सामावून घेतलाय. चेंडूला फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. झटका क्रमांक लागतोय दुसरा हिंदूचा पाडा या संघाला. 16 आकड्यावरती. आकाश बॅक टू दी पवेलियन. सोळा आकड्यावरती दुसरा झटका लागतोय. आमच्यासोबत संचित विषय ते देखील जोडले गेलेत. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या माध्यमातून ॲज अ स्कोररची भूमिका आपल्याला मागच्या 3 दिवसांपासून आणि आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक असेल. बॅक टू दी क्रिकेटने बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश येतो. 4थ्या क्रमांकावरती खिचून मारायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. सध्याच्या स्थितीला पाहू शकतो एका बाजूला हिंदूचा पाडा संघ, दुसऱ्या बाजूला कंगारोड संघ, असे 2 संघ पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 2 मॅचेस जिंकून हिंदूचा पाडा संघ जो मात्र पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी करतोय. या मॅच मध्ये देखील स्लोवर 1 होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पंचांकडे कटाक्ष थोड्याशा प्रमाणामध्ये टाकण्यात आलं होतं, परंतु पंच दक्ष आणि चाणक्य पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती होती आणि अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 16 आकड्यावरती. 16 रन ऑन द स्कोर कार्ड. सिद्धू पाटील. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 16 पाहायला मिळतीये. मागच्या षटकाचा विचार केला ललितच्या माध्यमातून चांगला कमबॅक पाहायला मिळाला, कारण पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर 4 चेंडूंवरती एकही धाव खर्च केली नाही. अप्रतिम असं कमबॅक सिद्धू. तोच कमबॅक इथे पुढे नेईल का मोठा प्रश्न असेल. गोलंदाज तयार. बॅटची कडा होती. एसटी रक्षकाने केली नाही कुठली चुकी. फलंदाज बाद होत आहेत. झटका क्रमांक लागतोय 3रा. 16 आकड्यावरती तेजसच्या माध्यमातून अप्रतिम झेल आणि त्यानंतर आपण पाहतोय फलंदाज जितेश. बॅक टू दी पवेलियन. सिद्धू पाटील बॉलिंग मार्क वरती. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते. चेंडू पडला, थोडासा आत आला, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर तेजसच्या माध्यमातून अप्रतिम असं एसटी रक्षण पाहायला मिळालं. फलंदाज बाद झाला. झटका क्रमांक 3रा लागला हिंदूचा पाडा या संघाला 16 आकड्यावरती. खिचून मारलेला फटका. बॉल चालला मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल निघून चाललाय. फिल्डर के मस्तक पे दस्तक देते हुए 4 रन के लिए चौकार येतो.
धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. चांगली अशी सुरुवात झाली होती येदूच्या पाड्या या संघाची, परंतु त्यानंतर ज्याप्रमाणे हवेच्या झोक्याने पत्त्याचं गड ढासावं अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप ढासळताना पाहायला मिळाली होती. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं काम केलं जात होतं, परंतु त्यानंतर एक चौकार पाहायला मिळतो या तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती. यावेळेस मोठा फटका, बॉटमॅनचा चांगला वापर होता. कॅच अप्रतिम पाहायला मिळतीये, स्क्वेअर लेग मध्ये टिपली जातीये. अजून एका विकेटचं पतन. फलंदाज आकाश उर्फ बोल्ट बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद असेल. सिद्धूच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर पुनश्च एकदा विकेट येतं. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला येदूचा पाडा हा संघ थोड्याशा प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आहे, परंतु कुठेतरी 24 पर्यंत किंबहुना 25 पर्यंत धावसंख्या गेली तर ते देखील सेकंड इनिंग मध्ये चांगला असं कमबॅक करतील आणि चांगली अशी गोलंदाजी करतील यात मात्र शंका नसेल. कारण मागच्या मॅच मध्ये अर्थात दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या मॅच मध्ये कुटेगर संघाला त्यांनी 15 वरती थांबवलं होतं आणि त्यामुळे जर पाहिलं त्यांच्या माध्यमातून सातत्याने मी म्हटलं होतं चांगली कामगिरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं होतं. गोलंदाज तयार. सिद्धू पुन्हा एकदा फिल्डरच्या डोक्यावरून बॉल चाललाय ऑफ साइडला, पॉइंट रिझन मधून सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी आलाय. हा अजून एक चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 24 रन ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 षटकांचं पूर्वार्ध पाहायला मिळेल, 3 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला हा अभूतपूर्व क्रिकेटचा 16 पाहायला मिळतो. निमित्त ठरलं हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर 24 शहापूरकर चषक 2024 थरार. बॅटची कडा आणि त्यानंतर बॉल चाललाय अशंख्य क्षेत्रामध्ये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन द स्कोर कार्ड. षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. चांगलं असं बॅटल दोन्ही संघांमध्ये रंगलं जाते, कारण कधी गोलंदाजी चांगली होती, कधी फलंदाजी चांगली होत असताना पाहायला मिळतीये. यावेळेस फटका अप्रतिम. डाऊन दी बॉल फिल्डर येतात, करणार नाही कुठली चुकी. फलंदाज बाद होतील. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन होतोय आणि अशा रीतीने 3 षटकांचं वाजविकेट समाप्त. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू
ती केली जाते ती मात्र या शहापूरची. अशा शहापूरला जर पाहायला गेलं तर ऐतिहासिक देखील वारसा आहे आणि जर पाहायला गेलं तर एक अप्रतिम अशी ही स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. या शहापूरला मानाचा तुरा लावणारी ही स्पर्धा अर्थात हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर 24 शहापूरकर चषक 2024चं थरार पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ऋतिक पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला तेजस आणि ललित. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न बॅटची कडा तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो प्रीतम जोशी असतील, यश निमाडे देखील पाहायला मिळतील, आदित्य गोरे असतील, फैजल शेख, करण पटेल, संचित विशे, आरू गोरे आणि हरीश मोरे. आरू गोर देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती एकदा वर्जित झाली आहे, सिंगल धाव एक्झिक्यूट झाली, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऋतिक पाहायला मिळतो. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये पाहिला. पंचांनी अपील फेटाळली. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या चेंडूवरती एकदा वर्जित होती, त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. सध्याच्या स्थितीला मी म्हणेल फ्रंट फुट वरती पाहायला मिळतो हेदूचा पाडा संघ, कारण त्यांच्याकडे बॉलिंग ऍक्शन. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आला. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात. अप्रतिम अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला केली जाते असं ऋतिक आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या पहिल्या षटकामधील मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. खोला टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू होता, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. खोलवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न होता, जे की सिंगल कंप्लीट होतीये. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हा षटक खूप इम्पॉर्टंट असेल. गंगारोड या संघाच्या बाजूने या षटकामध्ये 7 ते 8 धावा येणं गरजेचं आहे. 7 ते 8 धावा आल्या तर मात्र ते मॅच मध्ये कुठेतरी शिरकाव करू शकतात. अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच देखील त्यांच्या हातातून सरकू शकते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. फटका अप्रतिम. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. बोल्ट आलेत डाऊन दी बॉल आणि त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. समाप्त होतोय. तेजस सके विकेटचं पतन. झटका लागतोय पहिला 2 आकड्यावरती. सिद्धू पाटील पाहायला मिळतील. नवीन फलंदाज येत आहेत. सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे वर्चस्व ऋतिकच्या माध्यमातून. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल अशा रीतीने. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 3 पाहायला मिळते. 26 टार्गेट आहे. 3 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू 23 धावांची गरज. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती मॅरिटनुसार फटकेबाजी करावी लागेल. फक्त झाडू फिरवावं अगदी त्याप्रमाणे तुम्ही फटकेबाजी केली तर मात्र काय होऊ शकणार नाही. आवरी टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. आवरी टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करा. विनंती थोडंसं सहकार्य करा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 3. 12 चेंडूंमध्ये अजूनही 23 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती आकाश उर्फ बोल्ट पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला सिद्धू, ज्याच्याकडे कॅलिबर आहे, ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे. ज्या वेळेस परिस्थिती गंभीर त्या वेळेस सिद्धू पाटील हे नाव खंबीर असं सातत्याने आपण ऐकत असतो. परंतु नावाला साजे अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होणं गरजेची आहे. येणारे 12 चेंडू 23 धावांची गरज. कुठला संघ इथून पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल, हा मोठा प्रश्नचिन्ह असेल.
गोलंदाज तयार होतोय. पुनश्च एकदा बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन पुल करायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. बॉल शॉर्ट मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होईल. इनफिल्डचं फिल्डर फिल्डिंग करतायत तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाखलकरती जाऊन पोहोचली या 4 या आकड्यावरती. अजूनही 22 धावेची गरज. 11 चेंडू शिल्लक अर्थात 12ची सरासरी प्रति षटकामागे इथून मात्र मेंटेन करावी लागेल. गोलंदाज तयार. पुनश्च एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला आणि त्यानंतर त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होतीये. 10 चेंडूंमध्ये अजूनही 22 धावेची गरज. एक भलं मोठं टार्गेट सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय जो सर करायचे गंगारोड संघाला. मोठा फटका मारायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. फिल्डर होतो. थोडीशी जजमेंट खराब. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. अशा प्रकारे चुका टाळणं तुम्हाला गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही चुका करता त्या वेळेस समोरच्या संघाला कुठेतरी फ्रंट फुटवरती येण्याचा मौका मिळतो. आणि म्हटलं जातं ना, तुम्ही जर बोट दिलं तर समोरचा तुमचा हात घेतल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याप्रमाणे तुम्ही जितक्या चुका कमी कराल समोरचा संघ तितकाच फ्रंट फुटवरती येणार नाही. परंतु तुम्ही चुका करायला लागलात की समोरचा संघ बॅक फुटवरून फ्रंट फुटवरती कधी येईल हे तुम्हाला देखील कळणार नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीला चुका टाळणं गरजेचं आहे. लग्नबी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न. फिल्डर आलेत. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. लॉंग ऑन मध्ये झाली आहे तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाफिकावरती जाऊन पोहोचली या 7 या आकड्यावरती. 26 टार्गेट आहे. 7 धावा धावफलकावरती. अजून 19 धावेंची गरज पाहायला मिळते. 8 चेंडू शिल्लक. एक मोठा फटका या 2 चेंडूंवरती येणं गरजेचं आहे. सिद्धू आहे तो मुमकिन आहे असं आपण म्हणू शकतो, परंतु त्याला देखील कॅलिबरला साजेशी कामगिरी करावी लागेल. यावेळी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळेल. एक्सपेक्टेड केलं होतं चेंडू पडल्यावरती टेक ऑफ घेईल आणि त्याला अनुषंगून जर पाहायला गेलं तर आडव्या पट्ट्याने फटका मारायचा प्रयत्न होता. ऑन साईडला लॉंग लेग असेल. त्यानंतर मिड विकेट पाहायला मिळेल. त्या रिझनला टार्गेट करायचं होतं परंतु चेंडू एक्सपेक्टेडपेक्षा खाली राहिला आणि डॉट बॉल येतोय. 7 चेंडूंमध्ये 19ची गरज. अजूनही शफल झालेत आणि त्यानंतर फटका अप्रतिम. बॉल चाललाय गोळीच्या वेगाने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका. बॉल सीमा पार. आल्या 4. चौकार येतो. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. आता समीकरण येणारी चेंडू 6 जिंकण्यासाठी अजूनही 15 धाव्यांची गरज. 6 चेंडूंमध्ये 15 धाव्यांची गरज. कुठला संघ इथून मात्र मॅच जिंकेल हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. वी डोंट नो हु विल विन दिस मॅच बट वी नो दॅट मॅच विल बिंग हॅन्ड व्होल्टेज मॅच होईल यात ती मात्र शंका नसेल. येणारे 6 चेंडू आपल्याला सांगून जातील कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. 6 चेंडूंमध्ये 15 धाव्यांची गरज. ललित आणि त्याच्या सोबतीला सिद्धू पाटील हे 2 खेळाडू पाहायला मिळतात सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये. आणि गंगारोड संघ देखील सांगत असेल की काहीतरी कर बाबा. केलं तर फक्त आणि फक्त तुझीच हवा आणि त्याला अनुषंगून काहीतरी करावं लागेल. 6 चेंडूंमध्ये 15 धाव्यांची गरज. पहिल्या 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका आला तर मात्र मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते. परंतु एकही मोठा फटका आला नाही 2 ते 3 चेंडूंमध्ये तर मात्र मॅच एकतर्फी होत असताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची कडा. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. समीकरण येणारे 5 चेंडू 14 धाव्यांची गरज. स्ट्रायकर एंडवरती सिद्धू पाहायला मिळतो ज्याच्या माध्यमातून एक चौकार आलाय. 2 सिंगल आणि एक डॉट बॉल अर्थात 4 चेंडूंमध्ये 150च्या स्ट्राईक रेटने तो देखील 6 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला ललित पाहायला मिळतो जो थोडासा संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये. तो नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे परंतु सध्याच्या स्थितीला संघाचा डाव सावरायचा असेल तर सिद्धूला मोठा फटका मारावा लागेल. येणारे 5 चेंडू 14 धावेची गरज. गोलंदाज तयार. पुनश्च एकदा वाईट बॉल येतो. 5 चेंडूंमध्ये 13 धावेची गरज. आतापर्यंत चांगली अशी कामगिरी ऋतिक आणि आकाशने केली आहे परंतु म्हटलं जातं वेल बिगिन इज हाफ डन. इथे पूर्ण डन करावं लागेल त्याच वेळेस तुम्ही मॅच जिंकू शकता. अन्यथा जे काही चांगली कामगिरी ऋतिक आणि आकाशने केली त्यावरती पाणी फेरायचं काम करू शकतो.
फुलटॉस चेंडू, फटका दर्जेदार, क्षेत्ररक्षक परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मॅच इज ऑन, कारण सिद्धू पाटीलच्या बॅट मधून आलाय हा कणकणीत षटकार. चार चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 7 धाव्यांची गरज आणि 4 चेंडू शिल्लक. अप्रतिम अशी कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. मी म्हटलं होतं सिद्धू आहे तो मुमकिन है. अगदी म्हटलं जातं की रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो, हौसला रखो, मैदान के अंदर कुछ कर दिखाने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. अगदी त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते सिद्धू पाटीलच्या माध्यमातून. इथे चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, कॅच सुटली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. यस नो वेट अशी कॉलिंग थोडीशी खराब होती, हरकत नाहीये. 2 धावा कंप्लीट आणि अशा रीतीने फलंदाज बाद होतोय. समीकरण पाहायला मिळेल येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 5 धाव्यांची गरज. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 3 चेंडू 5 धाव्यांची गरज. अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषक 2024चा थरार क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहू शकतो. मान स्वाभिमान अभिमान जपणारी ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा पाहायला मिळतीये. सिद्धू जो मात्र सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंडवरती आहे. येणारे 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती सिद्धू पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी आली आहे. चेंडू पडला त्यानंतर थोडंसं खाली राहतोय. एक मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा ऑन होईल. येणारे 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. अप्रतिम अशी मॅच पाहायला मिळतीये. सध्याच्या स्थितीला थोडीशी खराब गोलंदाजी होत होती, परंतु या डॉट चेंडूने मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण केली आहे. कारण येणारे 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. एक मोठा फटका आला तर मात्र मॅच पुन्हा एकदा खुली होईल. एखाद डॉट आला तर मात्र मॅच एकतर्फी होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. खोदून काढायचा प्रयत्न, फटका दर्जेदार, बॉल सीमा पार. 4 धावा, स्कोर इज लेवल. आणि आता समीकरण पाहायला मिळतोय येणारा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. जे झोपले होते ते जागे झाले, जे जागे होते ते त्यांच्या पायावरती आता उभे राहिलेत. अप्रतिम मॅच पाहायला मिळतीये. येणारा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. सिद्धू आहे तो मुमकिन आहे असं मी म्हणत होतो आणि त्याच्या माध्यमातून तशीच कामगिरी पाहायला मिळतीये. 1 षटकार आला, 1 चौकार आला आणि त्यानंतर मॅच त्यांनी खुली केली आहे. येणारा 1 चेंडू आपल्याला सांगून जाईल कुठला संघ इथून विजयी होईल आणि कुठल्या संघाला पुनश्च एकदा परतीचा प्रवास करावा लागेल. गोलंदाज तयार होतोय. प्रेशर गोलंदाजावरती, प्रेशर फलंदाजावरती देखील आहे आणि प्रेशर जो मात्र डगआउट मध्ये बसलेल्या खेळाडूंवरती देखील आहे. आपला संघ जो मात्र इथून विजयी होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह सर्वांच्याच डोक्यामध्ये असेल, परंतु ह्यो 1 चेंडू आपल्याला सांगून जाईल की कुठला संघ इथून विजयी होईल. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. अप्रतिम अशी मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल अशी मॅच आपण पाहू शकतो. गोलंदाज तयार. 1 चेंडू 1 धावेची गरज. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव बीती आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय गंगारोड या संघाने. अभिनंदन टीम गंगारोड. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत हेदूचा पाडा या संघाला. दोन्ही संघांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली, परंतु सामन्याचा सामनावीर तोच असेल त्याच्या बॉलिंग करत असताना 3 विकेट्स कॅरी केल्या. त्यासोबतच बॅटिंग करत असताना 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. तो सिद्धू पाटील